युद्ध अमेरिका, इराण आणि इस्रायलचं आणि ताप जगाला. सध्या अशीच काहीशी स्थिती आपण सगळेच अनुभवतोय. गॅस सिलेंडरची चणचण भासल्यामुळे नागरिक आणि व्यावसायिक मेटाकुटीला आलेत. तर त्याच वेळेला अकोल्यामधल्या एका शाळेनं दशकभरापूर्वीच टाकलेलं पाऊल सध्याच्या काळामध्ये त्यांच्यासाठी लाभदायक ठरलंय. ना गॅस टंचाईची झळ, ना किचन बंद करण्याची वेळ. सिलेंडरलेस ऊर्जेचं पाऊल. अकोल्याच्या शाळेची स्वयंपूर्ण शिकवण. आखाती युद्धामुळे अवघ्या देशात गॅस तुटवड्याने हॉटेल्स आणि खानावळींना टाळं लागण्याची वेळ आली आहे. त्याचवेळी अकोल्यातल्या प्रभात किड्स डे बोर्डिंग स्कूल या शाळेतलं किचन विना अडचण नियमित सुरू आहे. याला कारण ठरलंय शाळेने 10 वर्षांपूर्वीच उचललेलं स्वयंपूर्णतेचं अर्थात सिलेंडरलेस थर्मिक फ्लुइड हीटर सिस्टीमचं पाऊल. ही पद्धत नेमकी काय आणि कशी उपयुक्त आहे ते पाहूया. काय आहे थर्मिक फ्लुइड हीटर सिस्टीम? पिकांचा वाया गेलेला कडबा, कुटारापासून तयार केलेले गट्टू याचा तेल गरम करण्यासाठी वापर. फ्लेमलेस किचनमुळे स्वयंपाकघरातलं तापमान वाढत नाही. सिलेंडरचा वापरच नसल्यानं दुर्घटनांचा धोका टळलेला. या प्रक्रियेमध्ये कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित होत नाही. फूड ग्रेड ल्युब्रिकंट ऑइलचा पुनर्वापर होतो, खर्चही वाचतो. आम्हाला याचा त्रास काहीच नाही आहे. आम्ही एकदम म्हणजे आनंदित नाही असं शकू शकतो, कारण की शेगडीचा त्रास होतो ना, गरम होते त्याच्यानं. तर आम्हाला इथे त्रास काहीच होत नाही, असं शेक वगैरे काहीच लागत नाही. त्याच्यात आम्ही आनंदात करू शकतो सगळं. सिलेंडर लावण्याचं टेन्शन नाही. हा, सिलेंडर लावण्याचं काही टेन्शन नाही आम्हाला. या यंत्रणेचं आर्थिक गणित काय आहे ते पाहूया. यंत्रणा उभारण्यासाठी एकूण खर्च आहे 35 लाख रुपये. प्रभातच्या किचनमध्ये दररोज 1,500 लोकांचं अन्न शिजतं. सिलेंडरचा वापर झाला असता तर खर्च होता प्रतिदिन 6,000वर. थर्मिक फ्लुइड हीटर सिस्टीममुळे अवघा 2,000 खर्च येतो. सिलेंडरलेस यंत्रणेमुळे दररोज 4,000ची बचत होते. एकीकडे गॅस टंचाईमुळे देशभरात अडचणीची स्थिती निर्माण झालेली असतानाच या शाळेने 10 वर्षांपूर्वीच काळाची पावलं ओळखली आणि स्वयंपूर्णतेची शिकवण दिली. हा प्रयोग अनुकरणीय आणि प्रेरणादायी ठरलाय हे नक्की. उमेश अलोने, एबीपी माझा, अकोला. कार रेसिंग पाश्चात्य देशांमध्ये अनुभवायला मिळणारा असा थरार. अनेक कार रेसिंग प्रेमी अशा स्पर्धा बघण्यासाठी अक्षरशः वेडे होतात. आणि हाच थरार आता थेट नवी मुंबईमध्ये अनुभवायला मिळणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेनं 28 कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतलाय आणि पाम बीच रोडवरती रेसिंग ट्रॅक बनवून ही स्पर्धा येत्या ऑक्टोबर महिन्यामध्ये आयोजित केली जाते आहे. मात्र स्थानिकांनी या स्पर्धेला विरोध केलाय. नेमकी या विरोधाची कारणं तरी काय आहेत, जाणून घेऊया. कार रेसिंगचा हा थरार आता नवी मुंबईत लवकरच अनुभवायला मिळणार आहे. कारण येत्या ऑक्टोबर महिन्यात नवी मुंबईमध्ये 3 दिवस फॉर्म्युला कार 4चं आयोजन करण्याचा विचार आहे, ज्यासाठी नवी मुंबई पालिका 28 कोटी रुपये खर्च करणार आहे. केरळ, हैदराबाद आणि गोव्यानंतर थेट नवी मुंबईत ही स्पर्धा होणार असल्यानं कार रेसिंग प्रेमींसाठी ही पर्वणी ठरू शकते. मात्र यासाठी बनवल्या जाणाऱ्या रेसिंग ट्रॅकमुळे पाम बीच परिसरातल्या मैदान आणि झाडांचा बळी दिला जाणार असल्यानं याला स्थानिकांनी तीव्र विरोध केलाय. फॉर्म्युला 4 रेसिंगची स्पर्धा नवी मुंबईमध्ये होणार आहे आणि त्यासाठी आता नवीन ट्रॅक बनवला जाणार आहे. आणि मी ज्या मैदानावरती आहे त्याच मैदानातनं हा ट्रॅक जाणार आहे. त्यामुळे आता या ट्रॅकला बनवण्यासाठी नेरुळवासियांनी विरोध केलेला आहे. कारण फक्त 3 दिवस ही स्पर्धा होणार आहे आणि या स्पर्धेसाठी 27-26 करोड रुपये खर्च करण्यात येणार असून या मैदानामधून हा ट्रॅक गेल्यामुळे या मैदानाचं नुकसान होणार आहे आणि लोकांना इथं खेळता येणार नाहीये. त्यामुळे नेरुळवासियांनी याला विरोध केलेला आहे. नवी मुंबईत हा रेसिंग ट्रॅक उभारण्यासाठी रहिवासी भागातल्या मैदानाचा वापर केला जाणार आहे. तर रात्री 12 वाजता या रेसिंगला सुरुवात होणार आहे. अर्थात या स्पर्धेच्या दरम्यान गाड्यांचा प्रचंड आवाज येणार असल्यानं त्याचा त्रास आसपासच्या स्थानिकांना होणार आहे. ज्या मैदानातून हा ट्रॅक बनवण्याचा घाट घातला जातोय त्या मैदानाची खेळपट्टी उद्ध्वस्त होणार असल्यानं नेरूळच्या गावकऱ्यांनी तीव्र विरोध केलाय. दिल्लीचा कोणतरी दिल्लीश्वर इथे सांगेल आणि महापौर असतील ताई, त्यांनी या गोष्टीवरती नियंत्रण ठेवलं पाहिजे. अरे आयुक्त साहेबांनी याच्यावरती जर आमच्यावरती या गोष्टी जर लादत असतील तर कुठेही आम्ही कद्यापही सहन करून घेणार नाही. आंदोलन 100% होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही या फॉर्म्युला कार रेसच्या करारावर सही केली आहे. 2025च्या डिसेंबरमध्ये ही स्पर्धा होणार होती, मात्र आता 2026च्या ऑक्टोबरमध्ये नियोजित आहे.
आम्ही या ठिकाणी महापौर सुजाता पाटील यांना देखील भेटलो. त्यांना देखील विनंती केली की बाबा कुठेतरी या ठिकाणी जर मैदान आणि वृक्ष या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तोडले जाणार आहेत, तर या ठिकाणी नवी मुंबईचं जर सौंदर्य नष्ट होणार असेल तर या ठिकाणी अशा फॉर्म्युला 4 रेसिंग ट्रॅकचा उपयोग काय? आणि या स्पर्धा 3 दिवसाच्या आहेत आणि 3 दिवसाच्या स्पर्धेसाठी जर 28 कोटी जर आपण खर्च करणार असेल तर हे न पटणारी गोष्ट आहे. महानगरपालिकेने लोकांच्या करातून सार्वजनिक निधीचा अपव्यय चालवलेला आहेच, पण या ठिकाणी जवळपास 97 झाडं काढली जाणार आहेत. 97 झाडावर कुऱ्हाड चालवणारी ही महानगरपालिका एवढी असंवेदनशील आहे की या ठिकाणी या तलावाच्या आसपास असलेलं पक्ष्यांचं जे घरटं आहे ते काढण्याचं पातक पालिका करते. दुसरीकडे हा निर्णय प्रशासकाच्या काळात घेण्यात आला होता. त्याचं कामही सुरू झालंय. त्यामुळे यावर्षी इथे स्पर्धा होईल. मात्र 3 वर्षांचा करार असला तरी पुढची 2 वर्ष हा इव्हेंट होणार नसल्याचं महापौरांनी म्हटलंय. बातमी आहे राज्याच्या सांस्कृतिक राजधानीमधून. पुण्यामध्ये राजरोसपणे अंमली पदार्थ मिळत असल्याचा आणि काही ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू असल्याचा आरोप झालाय. भाजपच्या एका नगरसेविकेनं थेट पोलीस आयुक्तांच्या समोर यादीच वाचून दाखवली आणि कुठलीच कारवाई होत नाही असा आरोपही केलाय. इतका मोठं रॅकेट माझ्या वस्तीमध्ये काशीवाडीचं चालवलं जातं की हर एक पानपट्टी असेल, दुकान असेल. मला एक यादी आपण द्यायला जरा 100% या आणि 48 तासाचे नंतर जर कारवाई नाही झाली तर येऊन धरणा द्या आमच्याकडे. PI साहेब, तर पुढे काय बोलायचे, काय उत्तर काय, तोंड काय दाखवायचे? पुण्याच्या कासेवाडी परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांचा पाढाच नगरसेविका अर्चना पाटील यांनी पोलीस आयुक्तांसमोर वाचला. टपऱ्यांवर खुलेआम अंमली पदार्थ विकत असल्याचा आणि काही वस्त्यांमध्ये राजरोज वेश्या व्यवसाय सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. पोलिसांना याची वारंवार माहिती देऊनही कोणतीच कारवाई केली जात नसल्याची तक्रारही पाटील यांनी आयुक्त अमितेश कुमारांकडे केली आहे. भागामध्ये जे गांजाचं प्रमाण आहे, जे ड्रग्सचं प्रमाण आहे ते दिवसेंदिवस वाढतंय. म्हणजे 2017 साली मी या भागातला नगरसेविका म्हणून पहिल्यांदा निवडून आले. तेव्हापासून मी वारंवार तक्रार करते, वारंवार आवाज उठवते या गोष्टीबद्दल. आणि प्रत्येक वेळी टेम्पररी फक्त कारवाई होते. धंदा बंद करतात पण फक्त 7 ते 8 दिवस. 8 दिवसांनी पुन्हा तो तसाच जोमाने चालू असतो. त्यामुळे ह्याच्यावरती कुठेतरी आळा बसावा या उद्देशाने मी परत एकदा हा मुद्दा उपस्थित केला. पोलिसांचा धाक राहिला नसल्यामुळे ड्रग्ज माफिया बोकाळले असून 12-13 वर्षांची मुलं अंमली पदार्थांच्या आहारी गेल्याची धक्कादायक माहिती स्थानिकांनी दिली आहे. आता ह्यांची जी विक्री असती ही दिवसा नसती. यांची विक्री कधी 2 वाजता, कधी 2:30 वाजता अशी विक्री असते यांची. का तर दिवसा यांनी विक्री केली तर हे धरल्या जातील. तर हे छोटी छोटी मुलं मग त्यांची वाट पाहतात. पाहण्याच्यामुळं मग ती रात्री 2-2:30 वाजता जातात. 2-2:30ला गेलं की त्यांना भेटते ती एमडी, खात्यात. आणि नशा नाही भेटली तर फाशी घेतात. तसलम एरिया असल्यामुळे इकडच्या लोकांमध्ये तेवढा अवेअरनेस नाही आहे. म्हणजे त्या लोकांमध्ये जागरूकता नाही आहे. आणि त्याच्यामुळे कसं आहे ना की त्यांना ज्या गोष्टी भेटतील, जशा भेटतील ते तसं ते घेत आहे. आणि जरी मॅडम एवढ्या सगळ्या गोष्टी पोलिसांच्या निदर्शनात आणतायत तरी पोलीस तरी किती गोष्टी करणार. जसं त्यांनी म्हटलं की आज इकडे तर उद्या ते तिकडे करताय. म्हणजे माणूस व्यसनाच्या इतका अधीन जातो की त्याला हे कळतच नाही की त्याच्यासाठी तो कुठल्या थराला जाऊ शकतो. शुक्रवारी झालेल्या बैठकीत पोलीस आयुक्तांनी 48 तासात कारवाई करण्याचं आश्वासन अर्चना पाटील यांना दिलंय. मला एक यादी आपण द्यायला जरा 100% या आणि 48 तासाचे नंतर जर कारवाई नाही झाली तर येऊन धरणा द्या आमच्याकडे. म्हणजे त्याच्या आणि विद्येचं माहेरघर, राज्याची सांस्कृतिक राजधानी अशी बिरुदं मिरवणाऱ्या पुण्यात अंमली पदार्थांची उघड विक्री होत असेल आणि तक्रारी करूनही पोलीस कारवाई करत नसतील तर केवळ अवैध धंद्यांना आळा न घालता त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करायला हवी अशी मागणी पुणेकर करतायत. मिकी घईसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. राज्य सरकारनं आज एक अत्यंत महत्त्वाचं विधेयक विधानसभेत मांडलं. लव्ह जिहादच्या घटना वाढत असल्याचा आरोप होत असताना जबरदस्तीनं धर्मांतराला प्रतिबंध घालणारा कायदा हा राज्यामध्ये होऊ घातलाय. सरकारनं मांडलेल्या विधेयकामध्ये काय तरतुदी आहेत आणि सरकारच्या समोरची आव्हानं नेमकी काय असतील जाणून घेऊया. बळजबरीनं, प्रलोभनं दाखवून किंवा फसवून होणाऱ्या धर्मांतराला आळा घालण्यासाठी धर्मस्वातंत्र्य विधेयक गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी शुक्रवारी विधानसभेत मांडलं. सभागृहानं आवाजी मतदानानं विधेयक दाखल करून घेतल्यानंतर आता पुढला आठवडा यावर चर्चा होईल. जबरदस्तीनं किंवा आमिष दाखवून केलं जाणारं धर्मांतर रोखणं हा विधेयकाचा मुख्य उद्देश आहे.
पोलीस महासंचालकांच्या विशेष समितीनं दिलेल्या अहवालाच्या आधारे हे विधेयक तयार करण्यात आलंय. विधेयकात जबरदस्तीनं धर्मांतर करणाऱ्याला 7 वर्षांची कैद आणि 5 लाखांच्या दंडाची तरतूद आहे. तसंच विधेयकाच्या कलम 14 अनुसार बेकायदेशीर धर्मांतरण करणाऱ्या संस्थांवर बंदी आणि दंडाची तरतूद करण्यात आली आहे. धर्मांतर करायचं असेल तर संबंधित सरकारी अधिकाऱ्याकडे 60 दिवस आधी नोटीस द्यावी लागेल. जर कुठली व्यक्ती किंवा कुठली संस्था अशा पद्धतीच्या कारवाया अशा पद्धतीचे प्रकरणं त्या ठिकाणी करत असतील आणि मदत देखील करत असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्याची प्रोव्हिजन ह्या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. याच्यावर विस्तृत चर्चा येणाऱ्या आठवड्यामध्ये विधानसभेत. व्यक्तीसोबतच आपण संस्थेला देखील यात जबाबदारी निश्चितपणे व्यक्ती असो किंवा एखादी संस्था असो जे अशा पद्धतीचे उपक्रम राबवित असेल तर त्यांच्यावर कारवाई होईल. नेमकी शिक्षा काय असणार आहे? शिक्षा याच्यामध्ये हे 5 वर्षाची शिक्षा आणि 1 लाख रुपयापर्यंतचा दंड त्या ठिकाणी आहे. रिपीटेडली जर का तो व्यक्ती किंवा ती संस्था आढळली तर त्याच्यामध्ये 7 वर्ष शिक्षा. विधेयकाचा अभ्यास करण्यासाठी सर्व सभासदांना शनिवार आणि रविवार असे 2 दिवस मिळणार असले तरी विरोधकांची यावर भूमिका काय असेल याची चुणूक पहिल्या प्रतिक्रियेतूनच दिसली. कोई भी व्यक्ति अपनी मर्जी से अपना धर्म परिवर्तन कर सकता है, अपनी शादी ब्याह कर सकता है. 18 साल की उम्र के बाद ये संविधान ने उसको राइट दिया है. अगर उसमें क्या है पढ़ने के बाद ही बोल सकते हैं. ये विधेयक लाने की क्यों जरूरत पड़ी महाराष्ट्र गवर्नमेंट से? क्या विपक्ष सपोर्ट करेगा इस बिल को? नहीं, ये ऐसा है ना कि ये सारी विधेयक जो ला रहे हैं सिर्फ और सिर्फ मुसलमानों के खिलाफ कोई चीज़ लाना चाहते हैं लोग. ये जो है किसी तरह से मुसलमानों को मेजॉरिटी के अंदर उनको जो है ना नीचा दिखाना है. मला जर सन्मानाने माझा धर्म जगवणार नसेल तर मी दुसऱ्या धर्माचा मार्ग स्वीकारला तर त्याच्यात कोणाला काही वाईटही वाटेल नको. या देशामध्ये तुमच्या संविधानामुळे तुम्हाला धार्मिक स्वातंत्र्य आहे हे संविधानात लिहिलेलं आहे ना. तुम्ही काय नवीन संविधान लिहिणार की काय? हे थोतांड आहे सगळं. सत्ताधारी पक्षाचे आमदार मात्र हे विधेयक किती गरजेचं होतं हे पटवून देताना दिसले. धर्मस्वातंत्र्य विधेयक ही काळाची गरज होती. या संदर्भातलं लव जिहादचं अशासकीय विधेयक मी गेल्या अधिवेशनात मांडलं होतं. तेव्हाच राज्य सरकारने खरं तर सांगितलं होतं की आम्ही असं विधेयक आणणार आहोत. ते आज राज्य सरकारने आणलं. त्याच्याबद्दल सरकारचं मनापासून अभिनंदन आम्ही त्या ठिकाणी करतो. आणि या धर्मस्वातंत्र्य विधेयकामुळे प्रलोभनाने जबरदस्तीने होणाऱ्या धर्मांतराला पायबंद बसेल आणि विशेषतः मुस्लिम समाजातल्या धर्मगुरूंकडनं अशा प्रकारची जबरन धर्मांतरं जी केली जातात त्याला पायबंद बसेल आणि हिंदू समाज मोकळा श्वास घेऊ शकेल. धर्मांतर बंदीवर अशा प्रकारचा कायदा आणणारं महाराष्ट्र हे काही पहिलं राज्य नाही. ओडिशा, अरुणाचल प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, झारखंड, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि कर्नाटक या राज्यांमध्ये असा कायदा करण्यात आलाय. मात्र या राज्यांनी केलेले कायदे न्यायालयाच्या चौकटीत अडकले आहेत. सुमारे 35 सामाजिक संस्थांनी विविध राज्यातील या कायद्यांना सुप्रीम कोर्टात आव्हान दिलंय. वर्षाच्या सुरुवातीला सुप्रीम कोर्टानं केंद्रशासित प्रदेश आणि 12 राज्यांना नोटीस पाठवली आहे. अशा कायद्याची घटनात्मक वैधता तपासण्याचे आदेश न्यायालयानं दिले. घटनेतल्या काही मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होत असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केलाय. अन्य राज्यांमधील कायद्यात शिक्षेची तरतूद, पुनर्परवानगीचा कालावधी कमी अधिक प्रमाणात आहे. 7 वर्षांच्या शिक्षेची तरतूद असलेला आणि 2 महिने आधी लेखी माहिती देणं बंधनकारक करणारं विधेयक महाराष्ट्रात मांडलं गेलंय. दोन्ही सभागृहात सत्ताधाऱ्यांकडे असलेलं बहुमत बघता हा कायदा होण्यात काही अडचण नाही. मात्र अन्य 11 राज्यांप्रमाणे महाराष्ट्राच्या कायद्यालाही सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं जाण्याची शक्यता असताना राज्यघटनेच्या कसोटीवर कायदा टिकवण्याचं आव्हान सरकारनं पेललंय का हे पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. जिथे पाहावं तिथे फक्त युद्धाचे काळेकुट्ट ढग, डोक्यावरती आग ओकणारं आकाश आणि पायाखाली खोल अथांग समुद्र. जहाजावरती प्रचंड मोठा गॅसचा साठा आणि आजूबाजूला कधीही येऊन कोसळणारी क्षेपणास्त्र. या अशा परिस्थितीमध्ये मुंबईचे कॅप्टन वीरेंद्र विश्वकर्मा हे अडकून पडलेत आणि प्रत्येक क्षणाला त्यांच्या कुटुंबियांची धाकधूक वाढतीये. बघूया. चहूबाजूंनी उसळलेला युद्धाचा आगडोंब, आकाशात घोंगवणारी लढाऊ विमानं, वाऱ्याच्या वेगानं शत्रूचा वेध घेणारी क्षेपणास्त्र, अत्यंत संवेदनशील भाग असलेली होर्मुझची सामुद्रधुनी आणि तिथेच गेले 10 दिवस अडकून पडलेलं जहाज. कल्पना केली तरी काळजाचा थरकाप उडेल असं चित्र.
पण अशा परिस्थितीमध्ये अडकून पडलेत कॅप्टन वीरेंद्र विश्वकर्मा. मुंबईच्या दहिसरमध्ये राहणारे कॅप्टन वीरेंद्र विश्वकर्मा त्यांच्या 33 सहकार्यांसह LPG गॅस वाहून नेणाऱ्या जहाजामध्ये गेल्या 10 दिवसांपासून अडकलेत. 36 लाख सिलेंडर्स भरतील एवढा गॅस त्या जहाजावरती आहे आणि डोक्यावरती आकाश अक्षरशः आग ओकतंय. कॅप्टन वीरेंद्र विश्वकर्मांच्या परतीच्या वाटेवर त्यांचं कुटुंब डोळे लावून बसलंय. कुछ पता चल रहा है कब तक मतलब न्यू खुलेगा स्टेट ऑफ फॉर्मेंस? कुछ न्यूज आ रहा है कुछ भी? ऐसा कुछ भी अभी तक का किसी भी मतलब गवर्नमेंट बॉडी से कभी तक कुछ कंफर्मेशन तो नहीं आया है कि कब तक खुलेगा या क्या खुलेगा. बट दे आर टॉकिंग कि यहाँ की इंडियन गवर्नमेंट टेकिंग एक्शन की नेवल कॉन्वे करके जितने भी इंडियन फ्लैग वेसल्स है सबको बाहर निकालेंगे. डर का माहौल तो है ऑब्वियसली. जब तक इंडिया वापस नहीं आएंगे तब तक तो यही माहौल बना रहेगा. और वही मेरे गवर्नमेंट से अपील है कि जल्दी से जल्दी मतलब नेवी को भेजा जाए, स्कॉट करके सबको वापस इंडिया लाया जाए. कैप्टन जो वीरेंद्र विश्वकर्मा है कितने तारीख को गए थे और क्या कुछ कितने तारीख को वहाँ पर वो फंसे जब युद्ध शुरू हुआ, क्या कुछ जानकारी दी? उनको गए हुए तो 3 मंथ्स हो गए हैं, लेकिन 2 मार्च से वहाँ पे ओमन में उनका पोर्ट पे शिप था और वॉर स्टार्ट हो गया. तो फिर वहाँ से निकल के फिर वो ऑलरेडी फुल लोडेड है शिप, तो वहाँ पे वेट कर रहे हैं. हॉर्मस स्टेट ऑफ हॉर्मन्स खुलेगा तो फिर वहाँ से निकलेंगे. पर्शियाच्या आखातामध्ये अजूनही 28 जहाजं अडकल्याची माहिती भारत सरकारनं दिली. अशातच बसराजवळ ऑइल टँकर श्रेणीमधील सी सेफ विष्णू जहाजावरती झालेल्या कालच्या हल्ल्यात मुंबईमधल्या खलाशाचा मृत्यू झालाय. तर आतापर्यंत 3 भारतीय नाविकांना जीव गमवावा लागला. त्यामुळे सरणाऱ्या दिवसागणिक वीरेंद्र विश्वकर्मांच्या कुटुंबियांची धाकधूक वाढतीये. माझ्या नवऱ्याला सुखरूप परत आणा असं कळकळीचं आवाहन वीरेंद्र विश्वकर्मांच्या पत्नी नीलपा यांनी केंद्र सरकारला केलंय. सिचुएशन यहाँ का अभी भी वही है कि मतलब आजू बाजू में रात को भी हम लोग रात को अराउंड इधर के नाइट 7 o'clock से लेके रात को 12 बजे तक कंटिन्यूस फायरिंग हो रही है. मिसाइलें आ रही है, जा रही है, सब इंटरसेप्ट हो रहा है. हम लोग रोज देखते रहते हैं. बट वही है, मेंटल दिमागी स्थिति खराब होती जा रही है. जे जे भारतीय युद्धाच्या कचाट्यात सापडले आहेत त्या सर्वांच्या कुटुंबियांची अवस्था विश्वकर्मा यांच्या कुटुंबियांपेक्षा वेगळी नाही. सत्यम सिंगसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. अगदी शीतयुद्धाच्या काळापासून अमेरिका आणि रशिया यांच्यामध्ये शत्रुत्व आहे. सोव्हिएत रशियाच्या विघटनाच्या नंतर ही धग जरा कमी झाली आणि रशियाची जागा आता चीननं घेतली आहे. मात्र युक्रेनवरती हल्ला केल्याच्या नंतर रशिया पुन्हा युरोप आणि अमेरिकेचा शत्रू नंबर 1 झाला. रशियावरती अनेक आर्थिक निर्बंध लादले, त्यांच्याशी व्यवहार करणाऱ्यांना धमक्या दिल्या गेल्या. पण इराण युद्धामध्ये तोंड पोळत असलेल्या अमेरिकेला रशियाच्याच आसऱ्याला जावं लागलं. नेमकं काय घडलंय बघूया. नाक दाबलं की तोंड उघडतं. इराणनं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं नाक असं काही दाबलंय की तेच नाक मुठीत धरून त्यांना रशियावरची बंदी उठवावी लागलीय. इस्रायल अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यानंतर इराणनं कडवा प्रतिकार सुरू ठेवलाय आणि इराणच्या रणनीतीनं केवळ अमेरिका, इस्रायल आखातच नाही तर संपूर्ण जगाचा श्वास कोंडलाय. कारण अमेरिकेच्या हल्ल्याला उत्तर म्हणून इराणनं होर्मुझच्या सामुद्रधुनीचा मार्ग बंद पाडला. ट्रम्प यांनी कितीही दावे केले तरी हा मार्ग सुरू ठेवणं बलाढ्य अमेरिकेला सुद्धा अशक्य आहे. सागरी सुरुंग, आत्मघातकी बोटी आणि किनाऱ्यावरती तैनात तोफांचा मारा थांबवण्यात अमेरिका सपशेल अपयशी ठरली आहे. याचा इराणला अपेक्षित असलेलाच परिणाम झाला आणि जगासमोर इतिहासातलं सर्वात मोठं तेल संकट उभं ठाकलं. कच्च्या तेलाच्या किमती $100 प्रति बॅरलच्या घरात गेल्यानंतर अमेरिकेचं अर्थखातं खडबडून जागं झालं आणि युक्रेनवरील हल्ल्यानंतर रशियाकडनं तेल खरेदीवर घातलेली बंदी त्यांना उठवावी लागली. अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी काढलेल्या आदेशानुसार इराण युद्धामुळे जागतिक बाजारातल्या किमती स्थिर करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला गेलाय. त्यानुसार 12 मार्च पूर्वी समुद्रातल्या टँकरमध्ये भरलं गेलेलं तेल रशियाकडनं कुणालाही खरेदी करता येईल. ही सवलत 30 दिवसांसाठी
म्हणजे वॉशिंग्टनमध्ये 11 एप्रिलच्या रात्री 12 वाजेपर्यंत लागू राहील, असं स्कॉट यांनी काढलेल्या आदेशात म्हणण्यात आलंय. नाकातोंडात तेल गेल्यानंतर रशियाकडनं तेल खरेदी करण्यावरची बंदी ट्रम्प प्रशासनाला उठवावी लागली आहे. मात्र यामुळे झालेली नाचक्की टाळण्यासाठी अर्थमंत्री बेसेंट यांना एक्सच्या माध्यमातून स्पष्टीकरण सुद्धा द्यावं लागलं. हा तात्पुरता उपाय असला तरी त्याचा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला दीर्घकाळ फायदा होईल, असं त्यांनी लिहिलेलं आहे. शिवाय या निर्णयामुळे रशियाला फारसा आर्थिक फायदा होणार नाही, असा शहाजोगपणा करायला बेसेंट काही विसरले नाहीये. मिया गिरे तो भी टांग ऊपर म्हणतात ते हेच. ट्रम्प प्रशासनानं हा निर्णय घेण्यामागे जगाचं भलं करण्याचा उद्देश आहे, या भ्रमात कुणी राहू नये. याचं कारण आहे अमेरिकेचं राजकारण. युद्ध लगेच संपेल हा ट्रम्प यांचा अंदाज चुकला. इराणच्या प्रतिकारामुळे कच्च्या तेलाचे दर भडकलेत, याची झळ अमेरिकेलाही सोसावी लागते. येत्या नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत मध्यावधी निवडणुका आहेत. निवडणुकांचे निकाल विरोधात गेले तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला काँग्रेस आणि सिनेटमधील बहुमत गमवावं लागेल. यामुळेच बेसंट यांना हा अंतरिम निर्णय घ्यावा लागलाय. रशियाला फायदा होणार नाही हा बेसेंट यांचा दावा किती पोकळ आहे हे युरोपातनं उमटलेल्या प्रतिक्रियेवरनं स्पष्ट होत आहे. रशियावरची बंदी उठवण्यास युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वोन डेर लेयन यांनी विरोध केलाय. ब्रिटनचे ऊर्जा मंत्री मायकल शॅक्स यांनी तर अमेरिकेची री ओढत रशियावरचे निर्बंध उठवण्यास स्पष्टपणे नकार दिला. अमेरिका युरोपच्या निर्बंधांमुळे 2026च्या पहिल्या 2 महिन्यात रशियाला तेल विक्रीतनं मिळणारा महसूल निम्म्यावर आलाय. घटलेला महसूल आणि युद्धाच्या खर्चामुळे अर्थव्यवस्थेवरती प्रचंड ताण असलेल्या रशियाला ही 30 दिवसांची सवलत सुद्धा मोठा दिलासा आहे. रशियामध्ये जगामध्ये जेवढं तेलाचं उत्पन्न होतं त्याच्यापैकी ऑलमोस्ट 10% हे रशियामध्ये होतं आणि रशियाच्या तेलावरती सँक्शन्स होते जे अमेरिकेकडनं 3 वर्षापूर्वी लादले गेलेले होते आणि त्यामुळे अमेरिका आणि त्याच्या मित्रपक्षांनी सँक्शन्स लादलेले होते. आणि आता मात्र आखातामधलं जे तेल होतं जे स्ट्रेट ऑफ हार्मुजच्या माध्यमातून जगाला मिळत होतं, विशेष करून आशिया खंडाला मिळत होतं, तो मार्ग बंद झाल्यामुळे आता रशियन तेलाची विक्री ही येत्या काळामध्ये वाढणार आहे. तशा प्रकारची परवानगी ही अमेरिकेने ही दिलेली आहे आणि त्यामुळे याच्या माध्यमातून रशियाचं जे आर्थिक नुकसान गेल्या 3 वर्षामध्ये झालं होतं, विशेष करून 78 अब्ज डॉलरचा जो डेफिसिट रशियाचा झालेला होता, ते भरून काढायची संधी एकदा रशियाला मिळणार आहे आणि पुन्हा जागतिक बाजारपेठेमध्ये रशियन तेल जे आहे ते प्रामुख्याने दिसून येणार आहे. ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयाचा अमेरिकेसह अन्य देशांना फायदा होणार असला तरी आपल्यासाठी ही घोषणा काही फारशी दिलासादायक नाही. रशियाकडनं तेल खरेदी करण्यास अमेरिकेनं भारताला गेल्या आठवड्यात परवानगी दिली. मात्र आता रशिया कुणालाही तेल विकू शकणार असल्यामुळे भारताला सुद्धा ते चढ्या दरानंच खरेदी करावं लागू शकतं. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.